हॅलो माय डिअर स्टुडंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ द मॅच्युअर फिमेल हे बघणार आहोत. इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी वेर डिस्कस्ड अबाउट द हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी. ओव्हरीच्या टीएस स्ट्रक्चर बद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आणि आज आपण ओव्हेरियन हिस्टॉलॉजीच्या संदर्भात चर्चा करत आहोत. ठीक है, चलो तो फिर आगे बढ़ते हैं. बघू आता काय आहे यामध्ये. बघा, आता मी इन द प्रीवियस व्हिडिओ लेक्चर I told to all of you that you just need to pay the attention in every video section. कारण त्याचा फायदा काय होईल की आत्ताच एक टर्म मी आपल्या समोर एक्सप्लेन करतोय, सांगतोय की प्रायमरी फॉलिकल. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताना प्रायमरी फॉलिकल काय होते ह्याच्याबद्दल कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये नको आहे, बरोबर ना बेटा? याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये व्हिडिओ नको आहे, आलं लक्षामध्ये? चलो, म्हणून गरजेचं प्रत्येक व्हिडिओकडे प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं. ईच प्रायमरी फॉलिकल हॅज द मल्टी लेयर्ड क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल. आता विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला हे इथं आकृतीमध्ये दाखवू शकतो बेटा. हे बघा, इथं सेल्स आहेत, ठीक आहे? या सेल्स आपल्याला दिसतील इथं, क्युबॉइडल इपिथेलियल सेल. ह्या जस्ट वेट करा, दिसेल क्लिअर. हे बघा, आपल्याला आपण पहिला मुद्दा सांगितलाय की प्रायमरी फॉलिकल कडे मल्टी लेयर्ड म्हणजे एकापेक्षा जास्त लेयर असणाऱ्या क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल आहेत. क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल आहेत. आता मुलांनो आणि मुलींनो, हे बघा बेटा, हे जे सेल दिसत आहेत वरच्या इथं, या फॉलिक्युलर सेल मी आकृतीवर दाखवतोय आपल्याला की माझा कर्सर पण फिरतोय की त्या क्युबॉइडल सेल्स आहेत आणि त्यांचे मल्टी लेयर आहे, एक दोन लेयर वगैरे नाहीत. यायला लक्षामध्ये? चलो, म्हणजे तुम्हाला सांगायचंय की प्रायमरी फॉलिकलला खूप मोठ्या संख्येनं क्युबॉइडल फॉलिक्युलर सेलचं आवरण आहेत. ओके, चलो. द स्ट्रोमा सेल ऍट द थिका ओव्हर द फॉलिकल. आता हे स्ट्रोमा काय आहे? त्या स्ट्रोमा बद्दल बोललो आपण की जे स्ट्रोमा आहेत ते ऍड करतात. स्ट्रोमा काय आहे? तर इट इज द इंटरनल मेडुलरी पार्ट ऑफ द ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये असणारा मेडुलर रिजन मधला एक स्ट्रोमल टिश्यू आहेत त्या, आणि त्या टिश्यू काय करत असतात तर थिका कव्हर ओव्हर द फॉलिकल. हे जे आपल्याला इथं फॉलिकल दिसतं, या फॉलिकलच्या वर त्या जे सेल ऍड करायच्यात त्या सेल ह्या ऍड केल्या जातात. कुणाकडून? स्ट्रोमा सेल, म्हणजे स्ट्रोमा मधून तयार होणाऱ्या सेल. आणि स्ट्रोमा इज अ सायटोप्लाझम लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द मेडुलर रिजन ऑफ ओव्हरी. ओव्हरीच्या मेडुलर रिजन मध्ये प्रेझेंट असलेल्या त्या एक प्रकारच्या सेल आहेत आणि त्या सेल येऊन आवरण एक 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 तयार करत राहतात. ओके, कुणावर? प्रायमरी फॉलिकलवर. त्याच आवरणामुळे नाउ चेंजेस इनटू द सेकंडरी फॉलिकल. आता तो जो फॉलिकल आहे तो फॉलिकल आता प्रायमरी न राहता, बिकॉज ऑफ ड्यू टू द एडिशन ऑफ थिका कव्हर ओव्हर द फॉलिकल, दॅट प्रायमरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इनटू द सेकंडरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल कडे अगोदरच मल्टीलेयर्ड क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल्स आहेत आणि त्या सेल्स ऍड केलेल्या आहेत स्ट्रोमा सेल्स कडून. त्यामुळे आता त्याचं रूपांतर सेकंडरी फॉलिकल कडे झालेलं आहे. इथं आपल्याला आकृती दिसते माय डिअर स्टुडंट, सेकंडरी फॉलिकल आहे. अजून डिटेल मध्ये पुढे सुद्धा आकृती आहे आपल्याला की सेकंडरी फॉलिकल. आम्ही आता सध्या ओव्हरीच्या मध्ये आहोत. सगळ्यांनी नीट लक्ष द्या, ओव्हरीच्या मध्ये, आणि ते पण कॉर्टेक्स रिजन मध्ये आहोत, जिथं डेव्हलपमेंट ऑफ द फॉलिकल्स होतं ते ठिकाण. पुढे त्यानंतर
there is a growth of the secondary growth of the oocyte and the granulosa cell increase in the number. आता ग्रॅन्युलोसा सेल कुठे आहेत बघा, आकृतीवर दिसतं हे बघा, माझा कर्सर आला इथं, हे ग्रॅन्युलोसा सेल आणि हे सेकंडरी फॉलिकलचं स्ट्रक्चर. काय लिहिलं की नाऊ द चेंजेस इन टू द सेकंडरी फॉलिकल मध्ये चेंज झालं. द ग्रोथ ऑफ द oocyte. oocyte कुठे आहे बेटा, हे आतमधला जो स्काय ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे दॅट इज दी oocyte. आलं लक्षामध्ये, त्या oocyteची ग्रोथ व्हायला सुरुवात होते अँड ग्रॅन्युलोसा सेल इन्क्रीज इन दी नंबर. आणि ह्या बघा अवतीभोवती प्रेझेंट असलेल्या ग्रॅन्युलोसा सेल, इथं नाव पण दिलेलं आहे ग्रॅन्युलोसा सेल इन्क्रीज इन दी नंबर. खूप मोठ्या संख्येने त्या ग्रॅन्युलोसा सेल इन्क्रीज होतात. यायला लक्षामध्ये. चला, दे स्टार्ट प्रोड्युसिंग द हार्मोन इस्ट्रोजन. आता ह्या जे ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, या ग्रॅन्युलोसा सेल एक हार्मोन तयार करायला सुरुवात करतात आणि त्या हार्मोनचं नाव आहे बेटा कोणतं, इस्ट्रोजन इज द नेम ऑफ द हार्मोन प्रोड्युस्ड बाय द ग्रॅन्युलोसा सेल प्रेझेंट ओव्हर द प्रायमरी फॉलिकल किंवा सेकंडरी फॉलिकल. तर हे जे प्रायमरी oocyte म्हणू, त्या प्रायमरी oocyte वर ज्या सेल्स आहेत त्या सेल ग्रॅन्युलोसा सेल आहेत. आकृतीवर पण दिसतं, नाव बघा रे बेटा, प्रायमरी oocyte. तेव्हा बाहेर त्याच्यावर आवरण कोणत्या सेलचे आहेत, तर ते आहेत ग्रॅन्युलोसा सेलचे. आणि ग्रॅन्युलोसा सेल स्टार्ट प्रोड्युसिंग द हार्मोन विच इज इस्ट्रोजन. यायले डोक्यामध्ये. छान, पुढे चला. आता हे कन्सेप्ट खूप क्लिअर होणार आहे, मी त्याची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. एमसीक्यू ला प्रश्न विचारला जातो, इस्ट्रोजन कोण तयार करतं, मग ग्रॅन्युलोसा सेल शोधायच्या. ग्रॅन्युलोसा सेलला अजून एक नाव फॉलिक्युलर सेल तयार करतात, हे पण एक उत्तर आहे. द सेकंडरी फॉलिकल ग्रोज इन टू द ग्रॅफियन फॉलिकल. आता इकडे बघा, हे सेकंडरी फॉलिकल दिसतं अँड दॅट सेकंडरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इन टू द ग्रॅफियन फॉलिकल और द मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. ओके बेटा, झालं तयार. कोण कशात कन्वर्ट झालं, सेकंडरी फॉलिकल. पहिल्यांदा प्रायमरी फॉलिकल सेकंड मध्ये, सेकंडरी फॉलिकल आता मॅच्युअर मध्ये तयार झालेलं आहे बाय द ऍडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल. आता मोर फॉलिक्युलर सेल तिथे ऍड होत गेले आणि ऍड होत गेल्यामुळं मुलांना आणि मुलींनो तिथं आता हे सेकंडरी फॉलिकलचं रूपांतर ग्रॅफियन फॉलिकल मध्ये झालं. हे बघा इथं आहे, थोडासा चेंजेस आहेत, मोस्टली सेम आहे पण मॅक्झिमम त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, पण मायनर त्याच्यामध्ये काही डिसिमिलॅरिटी आहे. चलो, ऍज दिस प्रोसेस ऑफ द मॅच्युरेशन ऑफ द फॉलिकल टेक्स प्लेस, दे बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स द सरफेस ऑफ द ओव्हरी. बघा आता हे सेकंडरी जी oocyte आहे, that secondary oocyte when get converted into the graphian follicle at during this period, these graphian follicle move towards the surface of the ovary. अशा वेळेस ते ओव्हरीच्या सरफेस कडे सरकतात, म्हणजे ते एकदम त्या ओव्हरीचा जो काही काठ आहे, एज आहे, त्या एज कडे ते सरकतात. कोण सरकायला लागले, सेकंडरी फॉलिकल. का, तर मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल मध्ये कन्व्हर्शन होणार आहे म्हणून तो तिकडे सरकत आहे. ठीक आहे. द ग्रॅफियन फॉलिकल प्रेस अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ द ओव्हरी. आता हे जे ग्रॅफियन फॉलिकल आहेत ते काय करतात, प्रेस करतात, दाबतात. कशाला, थिन वॉल ऑफ द ओव्हरी, ओव्हरीच्या वॉलला. कोण दाबते, ग्रॅफियन फॉलिकल काय करतात, प्रेस करतात अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ द ओव्हरी, गिव्हिंग इट अ ब्लिस्टर्ड अपीअरन्स. आणि मग त्यांना मग ब्लिस्टर्ड अपीअरन्स अशा पद्धतीचा अपीअरन्स आणि लुक निर्माण होतो, त्यांना ते दिसतात. बघा, प्रायमरीचं सेकंडरी मध्ये, सेकंडरीचं ग्रॅफियन फॉलिकल मध्ये. ग्रॅफियन फॉलिकल आता ज्या काही ओव्हरीची वाल आहे त्या ओव्हरीच्या वालला ते प्रेस करायला लागले ग्रॅफियन फॉलिकल. का, सांगतो कारण आहे, ते प्रेस करायला. द एग इज रिलीज्ड फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल. तुम्हाला माहिती आहे त्या ग्रॅफियन फॉलिकल मध्ये काय होतं किंवा आहे, त्या ग्रॅफियन फॉलिकलच्या मध्ये एग सेल आहे, जिला आपण फिमेल गॅमिट असे म्हणतो, ओहम म्हणतो. तो ओहम किंवा एग सेल किंवा फिमेल गॅमिट त्या ग्रॅफियन फॉलिकलच्या मध्ये आहे. मग एग काय होतं, त्या ग्रॅफियन फॉलिकलला ब्रेकआउट करतं आणि एग बाहेर पडतं. ठीक आहे.
द एग इज रिलीज्ड फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल ड्युरिंग द ओव्ह्युलेशन. आणि ओव्ह्युलेशन त्याच प्रोसेसचं नाव आहे द रिलीज ऑफ एग फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल. ग्रॅफियन फॉलिकल मधून एग रिलीज होण्याची प्रक्रिया म्हणजे ओव्ह्युलेशन होय. त्यानंतर मग आता ते तर ग्रॅफियन फॉलिकल तुटलं बेटा थोडस, ओके ना. द रेस्ट पार्ट ऑफ द ग्रॅफियन फॉलिकल चेंजेस इनटू टेम्पररी एंडोक्राइन पार्ट ग्लँड. आता जो जो ग्रॅफियन फॉलिकलचा उरलेला पार्ट आहे, उरलेला म्हणजे तुटल्यानंतर जो उरला ना तो पार्ट ग्लँड, आणि तो एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून तयार होतो आणि त्याचं नाव आहे कॉर्पस लुटियम. एमसीक्यू ला हे पण विचारलं जातं की आफ्टर द ओव्ह्युलेशन द नेम ऑफ द ग्लँड विच इज प्रोड्यूस्ड इनसाइड द ओव्हरी and the name of the gland is corpus luteum. What type of the gland is corpus luteum? कोणत्या प्रकारची? एंडोक्राइन ग्लँड आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे, ठीक आहे. आणि ती रप्चर्ड फॉलिकल पासून तयार, रप्चर्ड याने तुटलेल्या फॉलिकल पासून तयार झाली. मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल होता ना, ते तुटला ना, त्यातला एक बाहेर पडला ना, उरलेलं जे स्ट्रक्चर आहे दॅट स्ट्रक्चर गेट टेम्पररीली कन्वर्टेड इनटू द एंडोक्राइन ग्लँड विच इज अ कॉर्पस लुटियम. ओके. मग आता समजा एग बाहेर पडला, एग बाहेर पडल्यानंतर त्या एगचं फ्युजन झालं स्पर्म सोबत. एग गेट फ्युज्ड विथ द स्पर्म म्हणजे फर्टिलायझेशन झालं, ठीक आहे ना बेटा. इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस, आता इथं बघू फर्टिलायझेशन झालं नाही, द कॉर्पस लुटियम डिजनरेट, ती नाहीशी होते. कॉर्पस लुटियम डिजनरेट होते, ती ग्रंथी नाहीशी होती. इनटू द व्हाईट स्कार, एका पांढऱ्या रंगाच्या चट्ट्यामध्ये. अँड दॅट व्हाईट स्कार इज अ कॉर्पस अल्बिकन्स. शॉर्ट आन्सर मध्ये कॉर्पस अल्बिकन्स विचारलं तर सांगता येईल ना की दिस इज द डिजनरेटिव्ह स्टेज ऑफ कुणाची? कॉर्पस लुटियम, ती डिजनरेटिव्ह. तुम्हाला प्रश्न पडला ना की इथं चव्हाण सर म्हणले की जर समजा फर्टिलायझेशन झालं तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर ह्या ग्रंथीला काम आहे, काय काम आहे? दॅट ग्लँड कॅन प्रोड्यूस द हार्मोन प्रोजेस्टेरॉन विच नॉर्मली मेंटेन द प्रेग्नन्सी इन द फिमेल. त्या फिमेल मध्ये प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी एक हार्मोन पाहिजे असतो, दॅट हार्मोन इज प्रोजेस्टेरॉन. त्याला प्रेग्नन्सी हार्मोन असे सुद्धा म्हणतात. अँड दॅट प्रोजेस्टेरॉन, आता हे पुढे शिकायचंच आहे आपल्याला. हे कधी? आणि मग ती ग्रंथी 3 महिने टिकते. कोणती बेटा? 3 महिने ग्रंथी टिकते. कोणती? ती तिचं नाव कॉर्पस लुटियम, जी ब्रेकेज पासून तयार झाली होती. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर तिच्या हार्मोनला फंक्शन नाही ना, देयर इज अ नो फंक्शन ऑफ हर हार्मोन. सो दॅट्स वाय दॅट ग्लँड इज डिजनरेट. ओके. आणि जर फर्टिलायझेशन झालं तर ती जनरेट कंडिशन मध्ये राहते. चला आता बघू स्ट्रक्चर ऑफ द ग्रॅफियन फॉलिकल. ह्याचं, या ग्रॅफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर. पहिलं, द ग्रॅफियन फॉलिकल इज द मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल. ते मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल आहे. ओके. ॲन एक्सेंट्रिक सेकंडरी ओसाइट. आता एक्सेंट्रिक म्हणजे काय बेटा? सेंटर पासून अवे, सेंटर पासून अवे. धिस एग किंवा सेकंडरी ओसाइट, that secondary oocyte exactly not located in the center of that graphian follicle. त्या ग्रॅफियन फॉलिकलच्या किंवा आपण म्हणू त्याला दुसरं सेकंडरी oocyteच्या मध्ये जो काही एग सेल आहे किंवा जो काही घटक आहे सेकंडरी oocyte, तो एक्सेंट्रिक आहे, एका साइडला आहे. ठीक आहे बेटा. सराउंडेड बाय द नॉन सेल्युलर झोना पेलुसिडा. नॉन सेल्युलर, बघा बेटा इथं झोना पेलुसिडा कुठं आपल्याला दिसते का रे? बघून घ्या, हे आहे झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा काय आहे? नॉन सेल्युलर, सेल पासून न बनलेला अशा पद्धतीचं एक आवरण आहे. आलं लक्षामध्ये? झोना पेलुसिडा सिक्रेटेड बाय व्हाइटलाइन मेम्ब्रेन ऑफ द ओसाइट. आता बेटा हे झोना पेलुसिडा काय आहे? नॉन सेल्युलर स्ट्रक्चर, पण याला तयार कोण केलं? मग हे काय लिक्विड आहे का? हो, प्रोटीनिशियस सबस्टन्स आहे. and that substance is produced by the vitelline membrane of the oocyte. oocyteचं जे व्हाइटलाइन मेम्ब्रेन आहे सर, ते व्हाइटलाइन मेम्ब्रेन आपल्याला दिसेल का?
व्हाइटलाइन मेम्ब्रेन आपल्याला दिसेल का? हो बेटा, व्हाइटलाइन मेम्ब्रेन आहे, ही इथं प्रेझेंट असतं व्हाइटलाइन मेम्ब्रेन. या व्हाइटलाइन मेम्ब्रेन कडून तो तयार झालेला एक प्रकारचा काय आहे मुलांनो आणि मुलींनो? तर थोडक्यामध्ये एक पदार्थ आहे ज्याचं नाव आहे कोण? तर हा झोना पेलुसिडा. ओके, कुणावर प्रेझेंट आहे तो? सेकंडरी oocyte वर प्रेझेंट आहे बेटा. तो सेकंडरी oocyte वर प्रेझेंट आहे झोना पेलुसिडा. ओके, त्याला तयार कुणी केलं? व्हाइटलाइन मेम्ब्रेन. कुणाच्या? तर oocyteच्या. चलो, the outermost protective fibrous covering is called as a थिका एक्सटर्ना. बेटा थिका एक्सटर्ना हे बघा इथं दिसतं आपल्याला आकृतीमध्ये, इथं नाव आहे थिका एक्सटर्ना. एक्सटर्ना याने एक्सटर्नल साइडला प्रेझेंट असलेलं, आउटर असलेलं, थिक असलेलं आणि प्रोटेक्टिव्ह अँड फायब्रस कव्हरिंग आहे. आणि प्रोटेक्टिव्ह फायब्रस कव्हरिंगला आपण थिका एक्सटर्ना असे म्हणू. त्याच्या आत, एक्सटर्नाच्या आत, इनर टू द सेल्युलर थिका इंटरना. आणि त्याच्यामध्ये बघा रे बेटा, हे थिका एक्सटर्ना आणि आपण जाऊ इथं थिका इंटरना. घ्या, ह्या जे रिजन आहे हे, या रिजनला मुलांना आणि मुलींना आपण म्हणणार आहे थिका इंटरना. आलं लक्षात मध्ये? एक्सटर्ना आणि इंटरना. ओके, चलो. इट प्रोड्यूस द हार्मोन इस्ट्रोजन. आणि ह्याच त्या सेल्स आहेत जे इस्ट्रोजन हार्मोन प्रोड्यूस करतात. जो इस्ट्रोजन हार्मोन जो आहे तो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर फिमेल्स मध्ये डेव्हलप करण्यासाठीचा हा एक हार्मोन आहे. फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर निर्माण करण्याचा हार्मोन आहे. ठीक आहे, तो तयार कोणी केला? एक एक्सटर्ना आणि इंटरनाने. इनर टू द थिका इंटरना. आता आपण बघा बाहेरून चाललोय, बाहेर कोण होतं? थिका एक्सटर्ना. थिका एक्सटर्नाच्या मध्ये कोण होतं? थिका इंटरना. द फॉलिक्युलर सेल फॉर्म द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. बेटा फॉलिक्युलर सेल्स आहेत आणि हे बघा इथं ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. आणि या ग्रॅन्युलोसा सेल्सनं मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा तयार केलेला आहे. म्हणजे ग्रॅन्युलोसा सेलनं मेम्ब्रेन तयार केलेला आहे, एक आवरण तयार केलेलं आहे ग्रॅन्युलोसा सेलनं. कुठे? थिका इंटरनाच्या मध्ये. व्हिडिओ बघताना क्लिअरली बघायचं, सगळ्यांनी व्यवस्थितरित्या बघायचं. इनर टू द थिका इंटरना द फॉलिक्युलर सेल फॉर्म्स द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. ओके बेटा, चलो. आता त्यानंतर फ्रॉम द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा द सेल डिफरन्शिएट इनटू डिस्कस प्रोलिगेरस और द कोरोना रेडिएटा. आता बघा, या मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा पासून दोन प्रकार तयार झालेले आहेत. हे बघा, हे क्युमुलस उफोरस किंवा त्याला डिस्कस प्रोलिगेरस ह्यालाच म्हणतात माय डिअर स्टुडंट. इथं बघा आकृतीमध्ये, दिस इज दी मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. या मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाचं डिफरन्शिएशन होतं आणि दोन प्रकारच्या सेल घडतात. एक प्रकारची सेल किंवा एक प्रकारचं स्ट्रक्चर म्हणजे क्युमुलस उफोरस. क्युमुलस उफोरस किंवा डिस्कस प्रोलिगेरस यालाच म्हणायचं. कुणापासून तयार झाले? आकृतीमध्ये दिसते ना आपल्याला क्लिअर. चव्हाण सर म्हणत आहेत की मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा पासून दोन स्ट्रक्चर तयार होतात. एक स्ट्रक्चर म्हणजे कोरोना रेडिएटा, हे नाव दिसतं बेटा इथं तुमच्या डाव्या साईडच्या आकृतीवर, डाव्याच साईडला. आणि इकडं उजव्या साईडला दिसतं क्युमुलस उफोरस. म्हणजे ह्या दोघांचीही जननी कोण आहे? both these type of the structures are produced by the granulosa membrane cell. granulosa membrane cell पासून ते तयार झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर cumulus oophorus is the term used for the oocyte and the surrounding granulosa cell. बघा, cumulus oophorus जे आहे ते cumulus oophorus चा आपण टर्म ही कशासाठी यूज करायची? तर तो जो oocyte आणि सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल, हे बघा ह्याला oocyte म्हणा. इथं oocyte. आणि माय डिअर स्टुडंट, हे जे काही दुसऱ्या सेल दाखवल्या त्या बघा क्युमुलस उफोरसच्या, या जे सेल्स आहेत या सेलला दोघांना मिळून आपल्याला क्युमुलस उफोरस असं म्हणायचं आहे. लक्षात ठेवा. द फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड एज एंट्रम लाईज बिटवीन द oocyte अँड मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. बघा, सगळं व्यवस्थितरित्या बघायचंय. एक फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आहे म्हणजे एक असा द्रव्य पदार्थ भरलेली पोकळी आहे. ठिकाण सांगा कुठे आहे? लाईज बिटवीन कुणाकुणाच्या मध्ये? oocyteच्या आणि मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाच्या. बघू बेटा, हे oocyte, यस. हे बघा, हे मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाच्या सेल, हो. आणि त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आपण एंट्रम किंवा फॉलिक्युलर फ्लुइडची कॅव्हिटी असे म्हणतो.
किती क्लिअर आकृतीमध्ये दिसतं आपल्याला एंट्रम, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे फॉलिक्युलर फ्लुइडची कॅव्हिटी आपल्याला तिथे दिसते. आलं लक्षात? चलो आता निघू बेटा. इट इज फिल्ड विथ द फ्लुइड कॉल्ड एज अ लिक्वर फ्लुइड. आता हे लिक्वर फॉलिक्युलाय आहे, तर फॉलिक्युलाय सेलनं तयार केलेलं ते लिक्विड त्या कॅव्हिटीमध्ये जमा होतं, स्टोअर होतं. ठीक आहे, म्हणून त्याला लिक्वर फॉलिक्युलाय असं म्हणायचं आहे. पुढे जाऊ. ओव्हिडक्ट, फॉलोपियन ट्यूब, किंवा दुसरं नाव युटेरिन ट्यूब. आता इथे एक आकृती आहे, त्या आकृतीवर आपल्याला आता चर्चा करायची आहे. ठीक आहे रे बाळांनो, लक्ष द्या. चला, हा हे बघा, इथं युटेरिन ट्यूब, दोन युटेरिन ट्यूब आहेत. हे बघा, इकडे एक युटेरिन ट्यूब आहे बेटा ही, आणि इकडे एक ट्यूब आहे. म्हणजे एकंदरीत दोन फॉलोपियन ट्यूब आहेत. फॉलोपियन ट्यूबचं दुसरं नाव युटेरिन ट्यूब आहे, आणि अजून एक तिसरं नाव ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट. ठीक आहे, तिघांची नावं सेम मिनिंग. पुढं काय बघू ते. चलो पुढे. दीज आर द पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट. बेटा ते दोन आहेत, मी आता दाखवलं ते पेअर मध्ये आहेत. माय डिअर स्टुडंट, ते मस्क्युलर आहेत डक्ट, लाइंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये असे आडवे आहेत. म्हणजे लक्ष द्या ना, हे बघा, हे आडवे, आणि ही पेरिटोनियल कॅव्हिटी. या पेरिटोनियल कॅव्हिटीच्या माध्यमाने असे आडवे आहेत, आडवे हॉरिझॉन्टल, आणि संख्येनं 2. चला मग बघू ते दोन आहेत संख्येनं काय म्हणतात काय नाही. नंबर नेक्स्ट बेटा. द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द ट्यूब लाईज क्लोज टू द ओव्हरी. प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा, तो क्लोज आहे ओव्हरीच्या. The proximal means the first part of that fallopian tube is very close to the ovary, and distally it open into the uterus. आणि जो डिस्टल म्हणजे शेवटचा पार्ट आहे त्या ट्यूबचा, तो युटेरस मध्ये ओपन होतो. मग हे आकृतीमध्ये बघूत का? हो बघू ना. बघा, दिस इज द प्रॉक्सिमल पार्ट. फिंगर लाईक प्रोजेक्शन्स दिसतात असे, हो दोन्ही साइडनं. यस, दिस इज द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द फॉलोपियन ट्यूब विच इज व्हेरी क्लोज टू कुणाच्या, ओव्हरीच्या. अँड लास्ट पार्ट कोणता आहे बघा इथं आकृतीत, हे बघा, दिस इज द डिस्टल पार्ट ऑफ द ट्यूब विच इज ओपन इन टू द युटेरस. हे इतकं मोठं जे आहे ते युटेरस आहे, ज्याला मराठीमध्ये आपण गर्भाशय म्हणतो. म्हणजे फॉलोपियन ट्यूबचा जो फर्स्ट पार्ट असतो तो आहे क्लोज ओव्हरीच्या, अँड द लास्ट पार्ट ज्याला डिस्टल पार्ट म्हणतो, दॅट पार्ट ऑफ द ट्यूब ओपन्स इन टू द युटेरस. युटेरस मध्ये ओपन होतो. दोन्ही वाक्य क्लिअर आहेत. पुढे. Each tube is 10 to 12 centimeter in the length. No concept. It is internally lined by ciliated epithelium. Yes. आता इथं आहे इंटरनली. जर आपण बघितलं, काय बघितलं इंटरनली, वर आपल्या ज्या फॉलोपियन ट्यूब आहेत, युटेरियन ट्यूब आहेत, ओव्हिडक्ट आहेत, त्यांच्यामध्ये ना आतून ज्या लाइनिंग्स आहेत ना आतमधून, तर त्या आतमधून लाइनिंग असलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सिलिएटेड इपिथेलियम आहेत. म्हणजे अशा पद्धतीच्या सेल विच शो द प्रेझेन्स ऑफ हेअर लाईक प्रोजेक्शन्स ऑन देअर अप्पर सरफेस. त्या सेलच्या वर अप्पर सरफेसला आपल्याला कोण दिसतं, सिलिएटेड सेल दिसतात. सिलिया याने काय, तर दीज आर दी लोकोमोटरी पार्ट आहे त्या सेलचा, आणि दे शो द सिलिया ओव्हर देअर सरफेस. त्यांच्या सरफेसवर सिलिया आहेत. स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर्स. तशा सेल, एमसीक्यू ला प्रश्न विचारला जातो की इंटरनली फॉलोपियन ट्यूब इज लाइनड बाय, कशाने लाइन केल्या जातात, तर सिलिएटेड इपिथेलियम. इट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 रिजन. आता हे जे काही 3 रिजन मध्ये ट्यूब डिवाइड केली जाते. फर्स्ट पार्ट आहे इन्फंडिब्युलम. या आकृतीत बघून येऊ ना एकदा. आता इन्फंडिब्युलम हा कुठे दिसायला पाहिजे आहे, हे बघा इथं आहे आकृतीच्या डाव्या साईडला. द फर्स्ट पार्ट जो आहे फिंबरीच्या वरचा, त्याला म्हणायचं इन्फंडिब्युलम. चला आता त्या इन्फंडिब्युलम बद्दल चर्चा करू. द प्रॉक्सिमल फनेल. प्रॉक्सिमल याने पहिला, सुरुवातीचा. फनेल याने नरसाळ. नरसाळ माहितीये. प्रॉक्सिमल फनेल लाईक द पार्ट विथ अन ओपनिंग कॉल्ड एज अ ओस्टियम. आणि तो प्राथमिक पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक ओपनिंग आहे. ओपनिंग
कशामध्ये? त्या इन्फंडिब्युलम मध्ये एक छोटीशी ओपनिंग आहे, एक होल आहे, आणि त्या ओपनिंगला आपण ऑस्टियम असे म्हणत असतो. एमसीक्यू साठी फार महत्वाचं, ऑस्टियम इज प्रेझेंट इन द इन्फंडिब्युलम, आणि तो काय म्हणून काम करतो? तर तो काम करत असतो बेटा आपलं एक होल, छोटस एक ओपनिंग म्हणून. ठीक आहे, चलो. ऑस्टियम सराउंडेड बाय मेनी फिंगर लाईक प्रोसेसेस कॉल्ड फिम्ब्री. ओके. आता त्याच्यामध्ये काय आहे की त्या ऑस्टियमच्या अवतीभोवती फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. आकृतीमध्ये बघा ना, हे बघा, ऑस्टियमच्या भोवती हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, आणि ह्या फिंगर लाईक प्रोजेक्शन्सला आपण फिम्ब्री असे म्हणतो. फिम्ब्री इज द प्रोजेक्शन्स विच सराउंड्स, जे सराउंड करतात. कुणाला सराउंड करतात बेटा? तर ते करत असतात सराउंड ऑस्टियमला. ऑस्टियम एक छिद्र आहे छोटस, जे इन्फंडिब्युलम मध्ये आहे. ऑफ दीज ऍटलिस्ट वन इज अ लॉंग कनेक्टेड टू द ओव्हरी, आणि त्यापैकी ना त्या मेनी आहेत, लार्ज नंबर ऑफ द फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, पण त्यापैकी वन ऑफ द फिंगर लाईक प्रोजेक्शन इज अ लॉंग, त्यापैकी एक लांब आहे, ते डायरेक्ट कनेक्ट करतं कुणाला? तर त्या ओव्हरीला कनेक्ट करतं. ठीक आहे बेटा, पुढे. द सिलिया अँड द मुवमेंट ऑफ द फिम्ब्री हेल्प ड्रायव्हिंग द ओव्ह्युलेटेड एग इनटू द ऑस्टियम. दोन गोष्टींमुळे त्या ओव्हरी मधून, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मधून बाहेर पडलेला जो ओहम आहे, तो ओहम दोन गोष्टीमुळे अट्रॅक्ट केला जातो. एक म्हणजे फिम्ब्रीची मूवमेंट, कंटिन्यू फिम्ब्री अशी मूवमेंट करत असते, त्यामुळे तो अट्रॅक्ट होतो. अट्रॅक्ट म्हणजे तो ड्रॅग केला जातो, ड्राईव्ह केला जातो, ओढला जातो. कोण? ओहम. कुठून बाहेर पडलेला? ओव्हरी मधून बाहेर पडलेला, ग्राफियन फॉलिकल मधून बाहेर पडलेला ओहम घ्यायचा आहे फॉलोपियन ट्यूब मध्ये, आणि फॉलोपियन ट्यूब मध्ये घेण्यासाठी त्याला ओढावं लागतं. ते ओढण्याचं काम फिम्ब्री करतात. फिम्ब्री मध्ये ऑस्टियम आहे छिद्र, त्या छिद्रातून इन्फंडिब्युलम मध्ये, म्हणजेच कुणामध्ये जातो तो एग किंवा ओहम? तो जातो फॉलोपियन ट्यूब मध्ये. ओके. आता दुसरं बघू बेटा, एम्पुला. इट इज द मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट. बघू, इथं आहे एम्पुला, हे बघा, लॉंग आहे, स्ट्रेट आहे. ठीक आहे, स्ट्रेट आणि लॉंग आहे, आणि तो आहे विद्यार्थ्यांनो मिडल पार्ट, कारण इन्फंटिब्युलम फर्स्ट आहे, त्याच्यानंतरचा येतो हा एम्पुला, आणि त्याच्यानंतर येतं इस्थमस. चलो, स्ट्रेट पार्ट. फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस, फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक्स प्लेस इन दिस रिजन. म्हणजे एमसीक्यू ला अजून एक प्रश्न तयार झाला की ओव्हमचं फर्टिलायझेशन कुठे होतं? तर फॉलोपियन ट्यूब मध्ये होतं, and name of the region is, कोणता आहे? एम्पुला इज द region, or एम्पुला इज द साइट फॉर द फर्टिलायझेशन ऑफ द ओहम. ओहमच्या फर्टिलायझेशनची ती साइट आहे किंवा जागा आहे, डोक्यात ठेवा एमसीक्यू साठी. पुढे आता इस्थमस बघायचं काय? डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इनटू युटेरस. फॉलोपियन ट्यूबचा डिस्टल पार्ट आहे जो युटेरस मध्ये ओपन होतो. मग आपण ते बघून येऊ एकदा आकृतीवर, आहे का तसं काही? हो आहे. बघा बरं, ही इन्फंडिब्युलम पहिला पार्ट, एम्पुला दुसरा पार्ट, आणि इस्थमस तिसरा पार्ट, आणि तिसरा पार्ट जिथे ओपन व्हायला लागलाय डिस्टल पार्ट, दिस इज द युटेरस. त्याला गर्भाशय असे म्हणतात. त्या गर्भाशयात तो ओपन होत आहे. ठीक आहे, चलो मग आता निघतो पुढे. आता तो काय म्हणतो? युटेरस. आता युटेरस बद्दलची चर्चा. इट इज अ कॉमनली नोन ॲज अ वूम, त्याला उंब असे म्हणतात. दुसरं, इट इज अ हॉलो, पोकळ असणारा, मस्क्युलर याने स्नायुमय असणारा, आणि पियर शेप्ड ऑर्गन आहे. काही कन्सेप्ट नाही. युटेरस इज लोकेटेड अबोव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. बेटा मूत्राशय जे आहे, युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरच्या वर, आलं लक्षामध्ये? युरिनरी ब्लॅडरच्या वर, अँड युटेरस लोकेटेड अबोव अँड बिहाइंड. पाठीमागच्या साईडला आहे, वरती आहे, पाठीमागच्या साईडला आहे, वरती आहे. तर हे सुद्धा एमसीक्यू साठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोझिशन कुठं आहे युटेरसची, एक्झॅक्ट युटेरस वेअर इज लोकेटेड. चला, 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे, 5 सेंटीमीटर ब्रॉड आहे,
आणि 2.5 सेंटीमीटर किंवा 2.5 सेंटीमीटर थिक आहे, नो कन्सेप्ट. युटेरस कॅन बी डिवाइडेड इनटू, युटेरस 3 रिजन मध्ये डिवाइड होतो. फर्स्ट रिजन इज द फंडस. आकृतीवर आपल्याला इथं दिसतं माय डिअर स्टुडंट सगळ्यांना की हा फंडस आहे. ओके, चलो मग आता ह्या फंडसची चर्चा करू. हे बघा इथं आकृतीत दिसतो आपल्याला फंडस. अप्पर साइडला असणारा डोम शेप्ड घुमट, अप्पर साइडला असणारा डोम शेप्ड पार्ट ऑफ द युटेरस इज कॉल्ड ॲज अ फंडस. नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो ऑकर इन द फंडस. एम्ब्रियो जो जिथं रोपण होतो, रोपण इम्प्लांटेशन याने रुतणे किंवा रोपण होणे. बेटा एम्ब्रियो तयार, आता हे खूप डिटेल आहे बरं, पुढं सुपर डिटेल आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. दिस इज द अप्पर पार्ट ऑफ द युटेरस विच इज कॉल्ड एज द फंडस. दुसरी गोष्ट इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियो कसा तयार होतो तेच आम्हाला माहिती नाही, कुठे तयार होतो तेच माहिती नाही, फक्त समजून काय घ्यायचं की एम्ब्रियो गर्भाशयात कुठे इम्प्लांट होतो, तर ठिकाणाचं नाव आहे फंडस. ओके बेटा, चलो पुढे जाऊ. मग त्यानंतर बॉडी, द ब्रॉड पार्ट ऑफ द युटेरस विच इज ग्रॅज्युअली टॅपर्ड्स डाऊनवर्ड, म्हणजे तो ग्रॅज्युअली टॅपर होत असणारा. हे बघा इथं आकृतीमध्ये दाखवू, तो पण पार्ट आपल्याला दिसतो. हा भाग बघा, मिडल पार्ट आहे, तो ब्रॉड पसरट पार्ट आहे आणि ग्रॅज्युअली हळुवारपणे असा खाली होताना तो निमुळता होतो. तर दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ बॉडी ऑफ युटेरस, आणि त्या भागाला युटेरसची बॉडी आहे असं आपण म्हणणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पार्ट, सर्विक्स. इट इज द नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर इन द लेंथ. आकृतीत बघून येऊ बेटा, इथं सर्विक्स हो दिसतं. हे बघा इथं सर्विक्स आकृतीमध्ये सगळ्यांना दिसतं, सर्विक्स आहे. ओके, मग आता पुढे जाऊ. त्याची लेंथ 2.5 सेंटीमीटर आहे. इट एक्सटेंड इन टू दी वजायना. वजायनामध्ये ते एक्सटेंड होतं. ओपन जे आहे ते वजायनामध्ये, सुरुवात त्याची वजायनापासून होते. इट्स पॅसेज हॅज अ 2 ओपनिंग. आता त्याच्या वहन व्हायला, सर्विक्सला वहन होण्यासाठी 2 पॅसेजेस आहेत. सर्विक्सला वहन होण्यासाठी 2 पॅसेजेस आहेत. एक आहे इंटरनल ओएस. ओएसचा अर्थ बेटा इथं ओ आणि एस असं वेगळं वेगळं नाही, ओरिफायसेस असे म्हणतात. ओरिफायसेसचं दुसरं नाव ओपनिंग आहे, ओपनिंग्स. इंटरनल ओपनिंग्स टुवर्ड्स द बॉडी, बॉडीकडे त्याला एक ओपनिंग आहे. आणि एक्सटर्नल ओएस याने एक्सटर्नल ओरिफायसेस टुवर्ड्स द वजायना. म्हणजे बघा ना, सर्विक्स एक असा मिडल पार्ट आहे की सर्विक्सचा जो अप्पर पार्ट आहे तो युटेरसच्या बॉडीला कनेक्ट होतो, आणि सर्विक्सचा जो लोअर पार्ट आहे तो लोअर पार्ट हा वजायनाला कनेक्ट होतो. बघा सर्विक्स बद्दल, हे बघा थोडंसं आकृतीमध्ये बघू. हे सर्विक्स आहे, सर्विक्सच्या खाली वजायना आहे, आणि जो वरचा पार्ट आहे त्या वरच्या पार्टला आपण म्हणतो बॉडी ऑफ द युटेरस. म्हणून सर्विक्स काय करतो की बॉडी ऑफ द युटेरसला बी इंटरनल ओएसच्या माध्यमाने जोडला जातो, आणि खाली वजायनाला तो एक्सटर्नल ओएसच्या माध्यमाने जोडला जातो. ठीक आहे बेटा, चलो. इंटरनली युटेरिन वॉल कॅन बी डिस्टिंग्विश्ड इनटू. इंटरनली जर विचार केला तर युटेरिनला 3 वॉल आहेत इंटरनली आतमध्ये. आउटर मोस्ट आहे ते पेरिमेट्रियम आहे, इनर मोस्ट थोडंसं मिडल आहे ते मायोमेट्रियम आहे, आणि बेटा सगळ्यात आतमध्ये जे आहे ते एंडोमेट्रियम आहे. लक्षात घ्या वाक्य काय बोललो की इंटरनली युटेरिनच्या ज्या वाल आहेत त्या 3 विभागात 3 पद्धतीने विभागल्या गेल्यात. आउटर मोस्ट वॉल ऑफ द युटेरस इज अ पेरिमेट्रियम. द मिडल थिक असणारी मस्क्युलर आहे ती मायोमेट्रियम, आणि ती स्मूथ मसल्स पासून बनलेली आहे. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा मायोमेट्रियम. मग हे दाखवावे लागतील ना आकृतीमध्ये बेटा आपल्या सगळ्यांना, हो ना. हे बघा इथं आहे आपल्याकडे आकृती, या आकृतीमध्ये पेरिमेट्रियम, हे बघा इथं वरती नाव, फंडसच्या शेजारी पेरिमेट्रियम आहे हो.
त्याच्यानंतर मिडल, हे बघा इथं फिमरीच्या शेजारी मायोमेट्रियम आहे. सेकंड वन, बाहेरचं कोणतं पेरिमेट्रियम, मधलं कोणतं मिडलचं मायोमेट्रियम, अँड द इनर मोस्ट कोणतं तर एंडोमेट्रियम. म्हणजे इंटरनली uterus has a 3 wall and these 3 walls are perimetrium, myometrium and endometrium respectively. आहेत बेटा ते तिन्ही पण दिसले. चलो ठीक आहे. Vigorous contraction of these muscle causes the labor during the parturition. बाळाचा जन्म होताना, चाइल्ड बर्थ होताना विगरस, जे काही विगरस म्हणजे जोरदार कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन जे होतं, आकुंचन त्या मसल्सचं होतं बेटा. पण त्या पेरिमेट्रियम आणि मायोमेट्रियमचं जोरदार आकुंचन होतं, आकुंचन. आणि जे गर्भाशयात बाळ आहे त्या गर्भाशयावर असलेल्या बाळावर प्रेशर निर्माण होतं आणि ते बाळ जन्म होण्यासाठी सर्व्हिक्स कडे पुश केलं जातं. आपल्याला माहिती आहे ना, एरवी पाणी पाऊच आपण कधी पिलंय ना? हो. पाणी पाऊचाचा एक कॉर्नर आपण फोडला ना? हो. त्याला तोंडात घेऊन जोरात प्रेस केलं ना आपण? यस. प्रेसमुळे काय झालं की स्पीडने पाणी आपल्या तोंडात आलं. अशाच पद्धतीनं मुलांनो आणि मुलींनो की एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम ह्याच्यामध्ये बाळ आहे. त्या बाळाचा जन्म सर्व्हिक्स मधून, वजायनामधून व्हायचा आहे. तर त्याच्यासाठी पेरिमेट्रियम आणि मायोमेट्रियम यांच्यात जोरदार कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होतं, आकुंचन होतं आणि बाळ असं खाली पुश केलं जातं. ठीक आहे बेटा. चलो, विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ दीज मसल कॉजेस द लेबर. लेबर यानी प्रसूती वेदना, ज्याला मराठीमध्ये म्हणतो लेबर पेन असतात ते, प्रसूती वेदना ड्युरिंग द पार्ट्युरेशन. त्यानंतर द इनरमोस्ट लेयर इज कॉल्ड एज अ एंडोमेट्रियम किंवा म्युकोसल मेम्ब्रेन. इनरमोस्ट आपण बघतो युटरसच्या 3 वालची चर्चा करतोय. पेरिमेट्रियम बाहेरचं, मायोमेट्रियम मिडल आणि एंडोमेट्रियम सगळ्यात इनरमोस्ट. ओके. इट इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. हे एमसीक्यू साठी गरजेचं. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अतिशय महत्वाचं आहे की एंडोमेट्रियम इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड म्हणजे स्ट्रॅटिफाईड टाइप ऑफ द सेल्स आहेत, ज्या सेल्स पासून ते बनलेले आहेत. त्यानंतर दी थिकनेस ऑफ दिस लेयर, दी thickness of this layer regularly undergoes the changes during the menstrual cycle. मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान ह्या 3 लेयर पैकी सलग अँड कंटिन्यू जर चेंजेस बघायला मिळतात आपल्याला, तर ते मिळतात एंडोमेट्रियमच्या थिकनेस मध्ये. एंडोमेट्रियमची थिकनेस कधीच कॉन्स्टंट नसते, ती कंटिन्युअसली चेंज होते बिकॉज ऑफ ड्यू टू द मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल मुळे ती कंटिन्यू चेंज झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे बेटा. हे ज्यावेळेस आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा अभ्यास करू त्यावेळेस हे क्लिअर होऊन जाईल. इट इज रिचली सप्लाइड विथ द ब्लड व्हेसल्स अँड युटेरिन ग्लँड. एमसीक्यू ला हे सुद्धा प्रश्न विचारला जाईल की विच ऑफ द वॉल ऑफ द युटेरस रिचली सप्लाइड विथ द ब्लड व्हेसल्स अँड युटेरिन ग्लँड. युटरसची कोणती वाल आहे की ज्या वाल मध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, युटेरिन ग्लँड्स आहेत. बेटा ब्लड व्हेसल सगळ्यांना माहिती आहे, युटेरिन ग्लँड्स कुठं माहिती आहे? बेटा युटेरिन ग्लँड्स म्हणजे असे काही स्ट्रक्चर किंवा टिश्यू आहेत जे टिश्यू एक नरिशिंग फ्लुइड तयार करतात, नरिशमेंट तयार करतात आणि दॅट फ्लुइड टू बी सप्लाइड टू दॅट डेव्हलपिंग एम्ब्रिओ, आणि ते डेव्हलपिंग एम्ब्रिओला सप्लाय केलं जातं आणि तिथून मग ते एम्ब्रिओ ते डिराईव्ह करतो बेटा आणि डिराईव्ह कडून ग्रो करतो. These provide the nourishment to the developing fetus. आणि डेव्हलपिंग फिटसला, फिटस म्हणजे कोण? तर फिटस म्हणजे आईच्या गर्भात वाढणारं बाळ. ओके बेटा, आईच्या गर्भात वाढणारं बाळ त्याला फिटस म्हणू. त्याचं डेव्हलपमेंट व्हायले अँड ड्युरिंग द डेव्हलपमेंट इट रिक्वायर्ड द नरिशमेंट. त्याला नरिशमेंट पाहिजे. दॅट नरिशमेंट इज गिवन बाय और प्रोव्हाइडेड बाय द एंडोमेट्रियम कडून दिलं जातं. ठीक आहे बेटा. आय होप की हा भाग आपल्या सर्वांना व्यवस्थितरित्या कळलेला असावा. माझा प्रयत्न हाच आहे की आपण ऑनलाईन वगैरे घेतो, म्हणजे व्हिडिओ लेक्चर घेतो, हे अडचणी आहेत, काही अडचण नाही, काही नाही, आपल्याला तर मात ह्याच्यावर करायचीच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दॅट व्हिडिओ. सो टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल माय डिअर स्टुडंट.